महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या औरंगजेबावरून चर्चा रंगली आहे। औरंगजेब किती क्रूर होता याची साक्ष देणारं पत्र झी24 तासच्या हाती लागलंय। शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांनी औरंगजेबाला लिहिलेलं हे पत्र आहे। या पत्रात त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। औरंगजेबाच्या क्रूरतेची साक्ष देणारं पत्र झी24 तासच्या हाती। औरंगजेबाला गुरु गोविंद सिंगांचं पत्र। संभाजीनगरच्या गुरुद्वारात जफरनाम्याची प्रत। सध्या राज्याच्या राजकारणात औरंगजेबावरनं जोरदार घमासान सुरू आहे। औरंगजेबाच्या अमानुष अनन्वित अत्याचाराच्या खुणा इतिहासात दडल्यात। औरंगजेब हा किती क्रूर होता याची साक्ष देणारं एक पत्र झी24 तासच्या हाती लागलंय। शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांनी औरंगजेबाला लिहिलेलं हे पत्र आहे। त्यांच्या या पत्राला जफरनामा असं म्हणतात। या जफरनाम्याची एक प्रत आजही संभाजीनगरच्या गुरुद्वारात ठेवण्यात आली आहे। हे पत्र फारसी कवितेत लिहिलंय। औरंगजेबाची फसवणूक, कपट, अत्याचार, धार्मिक ढोंग आणि युद्धातल्या अन्यायकारक कृतींचा यात निषेध केलाय। औरंगजेबाच्या खोट्या शपथांचा देखील पर्दाफाश करण्यात आलाय। औरंगजेबानं कुराणावर घेतलेली शपथ मोडली आणि फसवणूक केली। भ्याड युद्धनीतीनं चामकौरच्या लढाईत कपट्यानं हल्ला केला। गुरुजींच्या 4 निष्पाप मुलांची क्रूर हत्या केली। शरण आलेल्या शीख सैनिकांचा छळ करून त्यांची हत्या केली। स्वतःला धार्मिक सम्राट म्हणून घेतो, मात्र धर्माच्या तत्वांना पूर्णतः विरोध करतो। सत्य आणि न्यायाच्या विरुद्ध कारभार करून औरंगजेबानं मुघल साम्राज्याला अधपतनाकडे नेलं। जफरनामा केवळ एक तक्रारपत्र नसून एक नैतिक विजयाचा आणि धार्मिक अधिष्ठानाचा दस्तावेज आहे। शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांच्या फौजेसोबत औरंगजेबाचे युद्ध झालं होतं। औरंगजेबाच्या क्रूर स्वभावाचं दर्शन या लढाईत झालं। 1704 मध्ये चमकौरला एक युद्ध झालं होतं आणि या युद्धामध्ये औरंगजेबाने खूप जास्त क्रूरता दाखवली होती। खरं तर गुरु गोविंद सिंग यांच्या फौजेसोबत युद्ध झालं होतं आणि तिथे अनेकांना शहादत्व आलं होतं, अनेकांना क्रूरपणे संपवण्यात आलं होतं आणि त्यामुळेच त्याच्या निषेधार्थ गुरु गोविंद सिंग यांनी स्वतःच्या हाताने एक पत्र लिहिलं होतं। त्याला जफरनामा असं म्हणतात आणि ते पत्र औरंगजेबाने वाचावं म्हणून गुरु गोविंद सिंगचे 2 सहकारी त्यावेळेस अख्खा भारत पार करत संभाजीनगर, आताचं संभाजीनगर आणि त्यावेळेसच्या औरंगाबादमध्ये आले होते आणि हे पत्र त्या दोघांनी औरंगजेबच्या हातात दिलं होतं। या पत्रामध्ये औरंगजेब किती क्रूर आहे, किती क्रूरपणे तो हत्या करतो, कुराणची शपथ घेतल्यानंतर सुद्धा तो कशी ती मोडतो, हे सगळं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं होतं। आणि हा जफरनामा म्हणजे हेच पत्र संभाजीनगरच्या एका गुरुद्वारामध्ये गुरु ग्रंथ साहेब मध्ये 46 पानाचं हे पत्र अजून श्री दशम ग्रंथ साहेब मध्ये 46 पानाचं हे पत्र अजूनही इथं जोपासण्यात आलंय, ठेवण्यात आलेलं आहे। जफरनामे में सारी चीजें जो है सो मेंशन की है। चमकौर के युद्ध के बारे में, राजा के धर्म क्या होते हैं उस बारे में बताया है कि हो सकता है कि तू औरंगजेब को बोला कि हो सकता है कि तू बहुत अच्छा एडमिनिस्ट्रेटर हो, लेकिन अगर मैं मान लूं कि तू धर्मी है, ये पॉसिबल नहीं, अधर्मी। नुकतंच अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय। औरंगजेब हा किती क्रूर शासक होता हे यासारख्या घटनांमधून स्पष्ट होत आहे। विशाल करोळे, झी24 तास, संभाजीनगर।